नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक उभं राहणार होतं, त्याच्यामध्ये विलंब कसा झाला, ते कशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली, त्याची संकल्पना कशी मांडली, त्या पुतळ्याची सविस्तर माहिती आणि तो पुतळा आज आत्तापर्यंत अद्याप म्हणजे नाही म्हणलं 2014मध्ये त्याचं जे काही अहवाल किंवा जी काही विधानसभेत त्यावेळेसच्या सरकारने म्हणजे भाजप आणि सेनेच्या सरकारने त्या गोष्टीला प्राधान्य दिलं होतं आणि त्याचा ठराव मांडला होता. तर तो अचानक म्हणजे जनतेसमोर आला पुतळा, की तिथे उभा करणार, महाराजांचा पुतळा तिथे उभा करणार समुद्रामध्ये, अशी संकल्पना केली होती. पण त्या नेमकं प्रोसेसला तिथं किती वेळ लागला आणि ते कशा पद्धतीने तिथं थांबलं काम, त्याची मुख्य कारण आपण जाणून घेणार आहोत. कारण या प्रकल्पाविषयी लोकांच्या मनात खूप संभ्रम निर्माण तयार झालेला आहे, की हे प्रकल्प कशामुळे थांबला, की याच्यामुळे काय नेमकं सत्य देण्यासाठी यांचं काही खोटे दावे होते का, असं तसं बऱ्याच गोष्टी चा जो लोकांच्या मनामध्ये जो गैरसमज तयार झालेला आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात तो गैरसमज क्लिअर करण्याचं काम आपण आज करणार आहोत. जर आपण सुरुवातीपासून या पुतळ्याची जर व्यवस्थित माहिती घेतली, तर पुतळा कुठे उभा राहणार होता, त्याची जी मांडणी होती, त्याची जी व्यवस्थापन होती ती कशा पद्धतीने होती आणि ती काय काय त्याच्या मागे सत्य आहे ते आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी तुमचा गौरव. आज आपण व्यवस्थित सगळी ती गोष्टीची माहिती करून घेऊ. आपण जर व्यवस्थित इतिहासानुसार जर त्याची जी पूर्ण माहिती घेतली पुतळ्याची, तर 2004मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने त्या पुतळ्याची संकल्पना ही मांडली होती. पण पुढीलच्या 10 वर्षामध्ये त्यांना ते प्रत्यक्षामध्ये ते उतरवता आलं नाही, हे सत्य आहे. लोकांना असं वाटलं की 2014मध्ये फक्त भाजप आणि सेनेच्या सरकारने मिळून त्या पुतळ्याला पूर्णपणे उभं करण्याची तिथं मांडणी प्रस्थापित केली किंवा जी मांडणी आहे तिथं पुतळा उभारण्यात यावा असं त्यांनी दाखवलं. पण हे खरं सत्य नाही. तर 2004मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारने ती संकल्पना मांडली होती तिथे, की तो पुतळा त्या समुद्रामध्ये उभा राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मानवंदना आणि एक पूर्णपणे आपल्या महाराष्ट्राची एक अभिमानाची बाब होईल अशी गोष्ट धरून त्यांनी त्या पुतळ्याची बाब तिथं उभी केली होती. पण आता आपण जर खरा जर इतिहास बघितला, तर त्या सरकारनंतर 10 वर्ष त्यांना काय ते प्रोसेस करता आलं नाही. त्याचं कारण असं होतं की बाबा काही ट्रस्ट असतील, काही गोष्टी असतील, प्रत्येक गोष्टीला विचारात घेऊन ती कामं नाही झाली, असं बऱ्याच लोकांचा आरोप होता. तर 2014मध्ये भाजप आणि सेनेच्या सरकारने ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समुद्रात उभा राहावा याची संकल्पना मांडली. त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन तिथे करण्यात आलं होतं. त्या उद्घाटनाच्या वेळेस वेगवेगळ्या किल्ल्यांची माती, वेगवेगळ्या नदींचं पवित्र पाणी हे त्यावेळेस आणलं होतं आणि त्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळेस त्या सर्व गोष्टींचा विचारविनिमय आणि गोष्टी पूर्ण सोबत घेऊन त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला सुरुवात केली होती आणि ते उद्घाटन एकदम चांगल्या पद्धतीने तिथे पार पडलं. पण नंतर येणारे जे काही तांत्रिक अडचणी, काही राजकीय अडचणीत, काही सामाजिक अडचणीत, काही मग नंतर आले की त्यामध्ये आलं की सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप त्यामध्ये आला. अशा बऱ्याचशा गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहोत. कारण कुणाच्या मनात संभ्रम राहू नये आणि कुणाच्या मनात असं होतं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला किंवा त्या गोष्टीमागे काहीतरी जनतेला भुलवून की मूर्ख बनवलं आणि तो पैसा खिशात घातला, अशी काही कामं अशी झालेली नाही. जर आपण ठराविक जर नीट आपण बघितलं तो पुतळा मुंबईच्या बॅक बे या ठिकाणी उभा करण्यात येणार होता. खडकाळ परिसर आहे तो तिथे आणि त्या ठिकाणी तो पुतळा उभा करण्यात आला होता. आपण त्याचा इतिहास आपण पूर्णपणे आता जर बघितला तर तो असा आहे की त्या 2004मध्ये ज्यावेळेस त्याची पुतळ्याची संकल्पना मांडली होती, त्यावेळेस त्या पुतळ्याचा एकूण अंदाजे खर्च हा 100 कोटी रुपये इतका दाखवण्यात आला होता. पण 2014मध्ये ज्यावेळेस भाजप आणि सेने सरकार आलं त्यावेळेस तो पूर्णपणे खर्च हा 3500 कोटी इतका तो खर्च दाखवण्यात आला होता. पण नंतर काही काळानंतर तो पुन्हा 2018मध्ये तो खर्च कमी करून 2800 कोटी इथपर्यंत दाखवण्यामध्ये आला होता. तर पुढे आपण बघितलं तर 24 डिसेंबर 2016 रोजी हा दिवस ठरला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं. अनावरण झाल्यानंतर पुतळ्यासाठी जी जागा प्रस्तावित होती त्याचं जो उद्घाटन, थोडक्यात अनावरण नाही बोलताना पण थोडक्यात ती पुतळ्याची जी उद्घाटन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. त्या पुतळ्यासाठी सल्लागार समिती म्हणून, की आता जर हा पुतळा समुद्रामध्ये उभा करायचा यासाठी सल्लागार म्हणून कुठल्या ना कुठल्या अभियांत्रिकी कंपनीची गरज लागत होती. त्यासाठी इतर देशाचं, फ्रेंच देशातील एक अभियांत्रिकी कंपनीचा सल्लागार समिती म्हणून त्याची एक शाखा मुंबईमध्ये आहे. तर फ्रेंच इंडियन त्या कंपनीचं नाव आहे फ्रेंच एजिस इन इंडिया. या कंपनीला ते पूर्णपणे सल्लागार समिती म्हणून त्या पुतळ्याच्या उभारणीसाठी त्यांना तिथं नियुक्त करण्यात आलं. पुढं असं झालं की 2 वर्षांनी त्या कंपनीला ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं की त्या कंपनीचं नाव असं आहे की 1 मार्च 2018 रोजी त्या कंपनीचं लार्सन अँड ट्रुबो या कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं आणि त्या
कॉन्ट्रॅक्ट थ्रू जे काही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो उभारण्याचं काम हे बऱ्यापैकी चालू झालं होतं. स्वीकृत पत्र त्यांना 2018मध्ये देण्यात आलं होतं. त्या पत्राचं असं लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स असं त्या पत्राचं नाव होतं. त्या लेटरला एक छोटंसं नाव देण्यात आलं होतं. त्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीने जर समजा त्या पुतळ्याचं बेस आपल्याला तिथे उभं करायचं, त्यासाठी ठराविक जी माती आहे, राडा रोडा आहे, प्रकल्पासाठी जी पायाभरणी करण्यासाठी जर तिथं वापर करण्यात आला होता, तर ते पूर्णपणे असं म्हणजे राडा रोडा किंवा एक घर बांधण्यासाठी कसं आपण बेस तयार करतो, त्या पुतळ्याच्या बेससाठी ती कुलाबा स्पीज मेट्रो बोगद्यातील जो राडा रोडा आहे, ती बेसॉल्ट खडका आहे, त्या बेसॉल्ट खडकाचा वापर तिथं करण्यात येणार होता. परंतु हा जो आत्तापर्यंत 10 ते 12 वर्षानंतर काळ लोटल्यानंतर सुद्धा त्या प्रकल्पाचं काम काहीच पूर्ण झालेला नसल्यामुळे तो जो आता सध्या तिथं पडलेला किंवा जो वापरण्यात येणारा राडा आणि रोडा होता, म्हणजे तिकडे जो धूळ किंवा अशी एक मातींची जी ढिगार असतात त्याला आपण राडा रोडा बोलतो. तर पूर्णपणे राडा रोडाची जी काही तिथं साठवणी पडली होती तो आता तिथं वापरला जात नसल्यामुळे तो पुन्हा खाणीमध्ये नेण्यात येतो, म्हणजे तो पुन्हा आहे त्या ठिकाणी तिथे तो हलवण्यात येत आहे. नीट आपण बघितलं ते पुतळ्याचं जे काही सक्षम आणि जी काही पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांना हा पुतळा पूर्णपणे समर्पित असेल, त्या पुतळ्याची पूर्ण आपण जर माहिती बघितली तर हा पुतळा पूर्णपणे गिरगाव चौपाटीच्या समुद्र किनाऱ्यासमोर खडकांच्या मानवनिर्मित बेटावर 1.5 किमी अंतरावरती उभारला जाईल. पुतळ्याची एकूण उंची चौथऱ्याच्या तळापासून तलवारीच्या टोकापर्यंत 210 मीटर म्हणजे 690 फूट उभी असेल. यामध्ये घोडा आणि स्वाराचा पुतळा 75.7 मीटर 248 फूट उंचीचा असून त्यावर 45.5 मीटर 149 फूट उंचीची तलवार आहे. हा पुतळा 88.8 मीटर म्हणजे 291 फूट उंचीच्या चौथऱ्यावर ठेवलेला आहे. सुरुवातीच्या पुतळ्याची उंची 192 मीटर नियोजित होती. तथापि राज्य सरकारने चीनमधील स्प्रिंग टेम्पल बुद्धाच्या आगामी पुतळ्याशी स्पर्धा करून त्या पुतळ्याला सर्वात उंच ठेवण्याच्या इच्छेमुळे ती वाढवून 210 मीटर करण्यात आली. प्रकल्पाचे क्षेत्रफळ 1,30,000 चौरस मीटर आहे, म्हणजे 14 लाख चौरस फूट परिसरात हे पसरलेलं आहे. हे काम 2021 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. परंतु सुरुवातीला प्रकल्पाचा एकूण खर्च 3,643 कोटी म्हणजे 430 दशलक्ष डॉलर्स इतका अंदाजित होता. परंतु खर्च कपातीच्या उपाययोजनामुळे 2,500 कोटी रुपयांचा करार करण्यात आला. प्रकल्पाच्या पूर्ण या संकल्पनेत अभ्यागत केंद्र इमारती हा पूर्णपणे करण्यात आला. जर आपण या पुतळ्याचं पूर्णपणे जर अनावरण बघितलं, त्याच्यामध्ये उद्यान आहेत, 10,000 लोकांना बसता येईल असं बैठकीचं तिथं हे करण्यात आलं होतं, खेळण्यासाठी गार्डन करण्यात आलं होतं, वाचनालय करण्यात येणार होतं. असं म्हणजे खूप भव्य प्रकल्प असा होता. पण त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण झाले नंतरच्या काळात, त्यामुळे प्रकल्पाचं काम पूर्णपणे थांबण्यात आलं. आता जर तुम्ही नीट बघितलं, मुंबई हे शहर 4 महिने म्हणजे मुंबईचे बऱ्यापैकी 4 महिने पाण्यात म्हणजे पावसाने भरलेलं असतं. त्या काळामध्ये मुंबईसुद्धा एवढी तुंबून जाते पाण्यामध्ये. त्यामुळे प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने असा उपाययोजना केली की त्यामध्ये मेट्रो 3 ही लाईन तयार केली आणि त्या लाईनीतून त्या पुतळ्यापर्यंत कसं पोहोचता येईल ह्याचा पूर्णपणे विचार त्यांनी केला होता. जर आपण हे पूर्णपणे जर त्यांची कनेक्टिव्हिटी बघितली, त्या पूर्ण कनेक्टिव्हिटीचा जो खर्च आहे तो सुमारे 1,500 कोटी इतका खर्च होता. तर त्याच्यामध्ये गिरगाव चौपाटी जवळून जर अंडरग्राऊंड मेट्रो, रोपवे आणि सी लिंक मेट्रो अशा 3 कनेक्टिव्हिटीचं जे इझिली तिथपर्यंत जातील. कारण 12 महिन्यामध्ये जर 4 महिने पाऊस पडला तर त्या 4 महिन्याचं जी काही प्रकल्पाची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्मारकाची जी काही संकल्पना आहे तिथपर्यंत लोकांना पोहोचण्यासाठी थोडी अडचण होती. त्यामुळे त्यांनी जी काही कनेक्टिव्हिटी तिथं उभी केली होती त्या कनेक्टिव्हिटीमध्ये सुमारे 1,500 कोटींचा खर्च होता. त्यामुळे या जे काही तिथे कनेक्टिव्हिटी जाण्याचं जे काम होतं त्यामध्ये सुद्धा थोडा विलंब झाल्यामुळे ते पुतळ्याचं काम अजून सुद्धा रखडलेलं आहे. जर आपण नीट बघितलं तर 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथे भूमिपूजन केलं. त्यानंतर जे काही त्यांना इतर देवी देवतांचे आशीर्वाद त्या पुतळ्याच्या कुठल्याही कामामध्ये अडथळा येऊ नये यासाठी उभारलेले होते. तत्कालीन नंतर काही राजकर्ते किंवा इतर लोकांनी सल्ला दिला की महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी असं सांगितलं होतं की जे काही त्या पुतळ्याची जी आपण खर्च करावा 3,500 कोटी रुपयाचा जो विलंब खर्च आहे किंवा इतर जो कुठलाही खर्च असेल तो खर्च तिथे न करता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवरती तो खर्च केला जावा. कारण गडकिल्ल्यांना जी काही आत्ताची डागडुजीची गरज आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही महाराजांचे गडकिल्ले आहेत त्यांना डागडुजीची खरी गरज आहे असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी जे ते मत मांडलं ते त्यांचं ते अगदी बरोबर मत होतं असं नाही म्हणता येणार किंवा एक बरोबर होतं किंवा बरोबर नव्हतं त्याच्यावर आपण कुठलीही भाष्य आपण करू शकत नाही. कारण त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या विचारसरणीनुसार त्यांनी ते सरकारला एक सल्ला त्या ठिकाणी दिला होता आणि इतर मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी उपाययोजना किंवा त्या पैसा कुठं वापरला जाईल ह्याच्याबद्दल त्यांनी विचारविनिमय केला. तरीसुद्धा ठराविक काळानंतर येण्यामध्ये काही सामाजिक संस्था असतील किंवा काही मच्छीमार असतील किंवा काही अधिक गोष्टींनी त्यामध्ये अडथळे निर्माण केला. त्या अडथळे काय हे आपण थोडक्यात आता जाणून घेऊ. जर आपण याची सुरुवात आपण अडथळ्यांची सुरुवात जर नीट आपण बघितली
तर त्या पुतळ्याच्या उभारणीसाठी सामाजिक कार्यकर्ते असतील, संस्था असतील, मच्छीमार असतील, त्यांनी याच्यामध्ये खूप जास्त विरोध केलेला आहे. त्यांचा विरोध करण्याचं कारण असं की त्यांची उपजीविका जी आहे त्या पुतळ्याची जी काही संलग्न आजूबाजूचा परिसर असेल त्यांच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा ती गोष्ट आपल्या उपजीविकेवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. पर्यावरणिक समस्या म्हणजे तिथं पुतळा उभा केला तर आजूबाजूला पर्यावरण किती नुकसान होईल, काय होईल, अशा बऱ्याच समस्या त्याने टाकल्या होत्या. पण हळूहळू काळानंतर त्या पर्यावरणच्या पूर्ण समस्या ह्या जर निपाटल्या असत्या तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही पुतळ्याविरोधात जी काही याचिका चालू आहे त्याच्यामुळे हे काम अद्याप पूर्णपणे थांबलेलं आहे. जर आपण आत्ता नीट बघितलं विलंब आणि त्याची थांबण्याची कारण आपण नीट बघितली त्याच्यामध्ये पहिलं कारण असं दाखवलं की पर्यावरणीय चिंता याचिकाकर्त्यांनुसार असा युक्तिवाद करण्यात आला होता की जी काही तिथे पुतळा उभा राहील त्यानंतर जी काही बांधकामाचा होणारा त्रास आहे तिथे होणारा आवाज आहे परत जी काही पुतळ्याच्या आजूबाजूला जी काही लाईट्स तिथे पडणार आहेत त्या लाईटीमुळे मच्छीमारावरती परिणाम होईल आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि तिथे जे काही प्रदूषण तयार होईल पुतळा बांधण्यासाठी ते एक प्रमुख कारण त्यांनी दाखवलेलं आहे. दुसरं कारण असं म्हणजे की त्यामध्ये दाखवलं की सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप त्यामध्ये कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्ट ह्यांच्यातले एक व्यक्ती आहेत त्यांनी तिथे मुंबई उच्च न्यायालयात त्याच्यावर याचिका दाखल केली. त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो पुतळा तिथे उभारण्यात येणार आहे त्याच्याबद्दल विचारविनिमय न करता सरकारने कुणाशी चर्चा न करता ते डायरेक्ट तिथे निर्णय देऊन टाकला आणि त्याच्यामुळे जे काही बाकीच्या लोकांना होणार त्रास हा विचारविनिमय त्यांनी घेतलाच नाही असं त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याबद्दल याचिका दाखल केली ती पुतळ्याविरोधात आणि ती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. पण त्यांनी ते प्रयत्न न थांबवता त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याची धाव घेतली आणि पर्यावरणीय समस्या इतर अशी अनेक कारणं देऊन ते पूर्णपणे काम थांबवण्यासाठी किंवा त्यांचं इंटेन्शन ते पूर्णपणे काम थांबवायचं तर नसेल परंतु जी काही तिथे कामाची जी रचना झालेली तर पुतळ्यातून होणारा जे काही ऱ्हास आहे किंवा लोकांना होणारा त्रास आहे ही याचिका लक्षात घेऊन त्यांनी कदाचित ती सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि ते पुतळ्याचं काम पूर्णपणे थांबलेलं आहे. कारण न्यायालयाने जरी परवानगी दिलीच नाही तर तोपर्यंत हा पुतळा उभारणार कसा हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह तर उभा राहतो. तिसरं म्हणजे असं की सार्वजनिक सल्लामसलत म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही एखादी गोष्ट करताय समाजामध्ये किंवा आजूबाजूच्या ठिकाणी कुठली जर एखादी गोष्ट उभी करते तर त्यासाठी आजूबाजूच्या लोकांना किंवा आजूबाजूच्या संस्थांना विचारविनिमय करणं फार गरजेचं आहे. सार्वजनिक सल्लामसलत योग्य त्या वेळेत योग्य त्या ठिकाणी झालं नसल्यामुळं हे त्या ठिकाणी प्रमुख कारण आहे. चौथं कारण असं दाखवलं की खर्च आणि प्राधान्य या पुतळ्यासाठी 3,663 कोटी रुपये इतका खर्च होणार होता आणि तो प्रलंबित खर्च कसा होता की पहिलं तो 100 कोटी होता नंतर 3,500 कोटी झाला परत 2,500 कोटी झाला असं जे काही खर्चामध्ये विलंब झालेला आहे. नंतर सरकारी अधिकाऱ्यांचं जे हस्तक्षेप असतो त्यामध्ये थोडं थांबा हे करा ते करा अशी तुम्हाला सरकारी अधिकाऱ्यांची कामं माहिती असतील पण ती आत्ता थोडी करू नंतर थोडी करू अशा पद्धतीने ती कामं करत राहतात त्यामुळे ते एक थोडंफार लेट होण्याचं कारण आहे. चौथं म्हणजे असं की लॉजिस्टिक आणि तांत्रिक समस्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही राजकारणी आणि तज्ज्ञ समुद्रातील ह्यांनी लोकांनी सांगितले की हा जो पुतळा आहे तो खडकाळ भागावर बांधणार आहे आणि याची मोठी रचना ह्याची रचना जी आहे ती व्यवहारिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते असं यांचं म्हणणं होतं. त्यामुळं ते जे याचिकामध्ये त्यांनी दाखल केले असे बरेच मुद्दे त्यांनी या पुतळ्याविरोधात याचिकेमध्ये दाखल केले त्यामुळे त्या पुतळ्याला सर्वोच्च न्यायालयात थोडंफार थांबण्याचा आदेश हे देण्यात आला होता. अजूनही बरीच कारण ती कारण अशी आहेत की पहिलं कारण असं आहे की प्रकल्पाचे जे काम आहे अद्यापही अजून ते काम पूर्णपणे जमिनीवरती ही पूर्णपणे चालू झालेलं नाही. नीट आपण बघितलं तर 24 डिसेंबर 2016 रोजी ह्याची जी पायाभरणी झाली त्यानंतर सुद्धा इतर जे काही लोकांचे विरोध होते त्या गोष्टीला किंवा लोकांचा समज तिथे उभे करू नका या गोष्टीमुळे त्यांनी कसं केलं की समारंभ झाला असला तरी या पुतळ्याची जी काही अपेक्षा होती की हा पुतळा इतक्या वर्षामध्ये तयार होईल 4 वर्षात 5 वर्षात 7 वर्षात त्याची अद्याप जी माहिती 2022 पर्यंत हा पुतळा कसा करून तयार झाला पाहिजे. पण पुतळ्याची जी छोटी प्रत किंवा एक छोटी जी प्रतिकृती अजूनपर्यंत तिथं तीच पूर्ण झाली नाही कारण आजूबाजूच्या लोकांनी तिथे खूप विरोध केला त्यामुळे त्या गोष्टीमध्ये तीच त्या ठिकाणी पूर्ण झाली असल्यामुळं जे मेन पुतळ्याचं काम आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी थांबलेलं आपल्याला दिसून येते. दुसरं काम म्हणजे असं बघितलं तर मंजुरी तांत्रिक आणि नियोजनातील विलंब पुतळ्याला जे काही विरोध झाले त्यामध्ये जे काही नंतर सुरुवातीला अधिकाऱ्यांनी हो बोललं नंतर नाही बोललं परत न्यायालयात हस्तक्षेप झाला परत तो सर्वोच्च न्यायालयात याचिका गेली ती परत फेटाळली परत ती थांबली परत ती राहिली यामुळे कसं होतं की एक स्टेप बाय स्टेप जाण्यासाठी थोडा विलंब लागतो कारण सरकारी कामामध्ये थोडा वेळ लागतो. त्यामुळं जी काही सरकारी अधिकाऱ्यांची जी हस्तक्षेप होता त्याच्यामध्ये परत जे काही तांत्रिक बिघाड होते किंवा जे काही प्रतिकृतीमध्ये सारखे होणारे बदल होते हे एक त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे. चौथं असं म्हणजे की कायदेशीर आव्हानं पर्यावरण चिंतामध्ये असं होतं की जे पुतळा उभा राहिल्यानंतर सागरी किनारा हा जो पुतळा उभा राहिला तर त्याच्यामध्ये आजूबाजूला मच्छीमारांना जो काही त्रास होईल पर्यावरण चित्रामध्ये ते
पुतळ्याजवळ बऱ्याच ठिकाणी आता जर डेव्हलपमेंट झाली तर त्या ठिकाणी होणारा मच्छीमारावरती होणारा त्रास, नद्यांना होणारे जे काही प्रदूषण आहे, लोक आले तरी त्या पुतळ्याजवळ थोडी ना हे करा, त्यामुळे समुद्रात होणारी घाण, हे सगळ्या गोष्टींचा विचारात घेऊन ही पर्यावरणिक चिंता तिथे दाखवण्यात आली. चौथं म्हणजे असं की खर्च आणि निधीतील गुंतागुंत, वाढता खर्च, कमी जास्त अमाऊंट तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे कमी जास्त झाली, त्यामुळे या ठिकाणाला थोडाफार विलंब झाला. चौथं म्हणजे बदलता कार्यमर्यादा आणि प्रदीर्घ दिरेखा. सुरुवातीला जर आपण बघितलं तर हा पुतळा ऑक्टोबर 2022 पर्यंत तयार व्हायला पाहिजे होता, पण सर्वोच्च न्यायालयाने अडवले असल्यामुळे 2025 पर्यंत अपेक्षित होता, पण अजूनही 3 वर्ष गेल्यानंतर सुद्धा हा पुतळा पूर्णपणे त्या ठिकाणी उभा राहिलेला नाही. पाचवं म्हणजे असं की सार्वजनिक राजकीय वादविवाद. ह्याच्यामध्ये असं आलं की काही याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही जर हा पुतळा त्या ठिकाणी उभा करता तो पैसा तिथे लावू नका, तो पैसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती खर्च करावा, असा त्यांचा युक्तिवाद होता. काही सामाजिक संस्थांचं असं म्हणणं होतं की तुम्ही तो पुतळा डायरेक्ट उभा केला आणि कुठल्याही संस्थाला किंवा कुठल्याही इतिहासकारातील जे काही तज्ज्ञ विभाग असतात त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारची कल्पना नाही दिली, असे जे वादविवाद झाले. काही राजकीय नेते असतील त्यामध्ये बरेच असे विरोध त्या ठिकाणी झाले, त्यामुळे सामाजिक आणि राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे तो पुतळ्याचं काम असून तिथं थांबलेलं आहे. त्यामध्ये आपण बघितलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कन्झर्वेशन ॲक्सेस ट्रस्टचे संस्थेचे जे स्वयंसेवी संस्थेचे जे आहेत डेबी गोएंका हे त्यांचं नाव आहे पूर्ण, त्यांनी असं मुंबई उच्च न्यायालयाने सुरुवातीला धाव घेतली की बाबा हा जो पुतळा जो आहे कुणाची विचारविनिमय न करता घेतलेला आहे आणि तिथं बांधण्याचं पूर्णपणे त्यांनी काम तिथं चालू केलेलं आहे. परंतु याचा मूळ मुद्दा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांची याचिका पूर्णपणे फेटाळण्यात आली. त्यानंतर तीच याचिका पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयात त्यांनी दाखल केली आणि पर्यावरणाला होणारी हानी याचिका परत इतर आजूबाजूचे मुद्दे त्यांनी मांडले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर पूर्णपणे स्थगिती दिली. या सगळ्यातून एकच कळतं की बाबा आता जर या सगळ्या गोष्टींमधून जर हा पुतळ्याचं विलंब होण्याचं कारण ही अशी बरीच कारण आहेत, त्यामुळे समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की बाबा हा पुतळा कसा थांबलेला आहे, लोकांना फसवण्यासाठी या पुतळ्याचं काम थांबवण्यात आलं होतं का, की लोकांची मतं मिळवण्यासाठी पुतळ्याचं काम हाती घेतलं होतं का. 2004 नंतर जी काही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने त्यावेळेस मांडली होती, पण त्यांनाही माहिती होती की मुद्दे थोडेफार जड होते. पण येणाऱ्या आगामी भाजप आणि सेनेच्या जी काही सरकारने असेल किंवा जे काही पदाधिकाऱ्यांनी किंवा जे काही कार्यकर्त्यांनी किंवा जे काही राजकारण्यांनी ते समाजाने उठवून ठेवलं की आम्ही प्रत्यक्षामध्ये हा पुतळा उभा करू, येणाऱ्या अडचणींना आम्ही सामोरं जाऊ. पण 2004 ते 2014 हा जवळपास 10 वर्षाचा कालावधी होता, तोपर्यंत ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारला ते जमलं नाही. पण त्यानंतर सुद्धा 2014 ते 2026 आलेलं म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. तरी सुद्धा त्या सामाजिक संस्थेला किंवा त्या गोष्टीला ह्यांना पूर्णपणे त्यांची उपाययोजना करून पुतळ्याचं काम हे पूर्णपणे करता आलेलं नाही. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हा पुतळा खरंच उभा राहतोय का नाही ह्याच्यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यावरती पूर्णपणे स्थगिती ही पूर्णपणे दिलेली आहे. कारण सामाजिक संस्था असतील ह्यांचे जे काही दावे आहेत, मच्छीमारांचं जे काही आंदोलन झालं, आमच्या उपजीविकेवरती त्याचा परिणाम होईल, अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असतात. पण लोकांच्या मनामध्ये हा भ्रम आहे की लोकांनी सरकारने मत मिळवण्यासाठी केलं का, कारण राजकारणाला सगळं माहिती असतं. त्यांना माहिती होतं की बाबा हा जो पुतळा आहे 2014 नंतर किंवा 2000 ह्याच्यानंतर तो जो पुतळा तिथे का उभा राहिला नाही, 2004 नंतर तो पुतळा तिथे का उभा राहिला नाही, तर सुद्धा लोकांचे मुद्दे त्यांनी बाजूला ठेवले. त्या आंदोलनकर्त्यांचे ते ठराविक मुद्दे त्यांनी दाबले आणि त्यांनी सुद्धा ते पुतळ्याचं काम हाती घेतलं. पण अद्यापही 12 वर्ष असून सुद्धा त्या पुतळ्याचं काम हे अद्यापही पूर्ण झालेलं नाही हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. आणि जी काही त्याची प्रतिकृती होती जी थोडंफार जमिनीवरती उभी करण्यात आली ती सुद्धा अजून पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळे पुतळा भविष्यात उभा राहतो का नाही हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि जे काय आजूबाजूच्या लोकांच्या समस्या असतील त्या सरकारने लवकरात लवकर स्वतःमध्ये किंवा त्याचं पूर्णपणे स्टडी करून त्याचा पूर्णपणे लवकरात लवकर कसा मार्ग लावता येईल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कशा पद्धतीने तिथे उभा करता येईल, जर उभा नाही करताना त्याचा 3,500 कोटी जी काय अमाऊंट आहे ती पूर्णपणे कशी गड किल्ल्याला लावता येईल ह्याच्यावर लवकर उपाययोजना करावी आणि जिथं एक समाधानकारक उत्तर तिथं देण्यात यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.